नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय गृह विभाग महाराष्ट्र शासन, तर या डिपार्टमेंट अंतर्गत रिक्रुटमेंट मोठी ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे. तर ते कुठले पद आहेत, त्याबद्दलचं क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. महाराष्ट्र शासन गृह विभाग यांचा न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई विद्यानगरी कलिना हंस भोगरा मार्ग सांताक्रूज पूर्व मुंबईमध्ये हे ऑफिस आहे. तर यांचा गट क या संवर्गातील पदांची सरळ सेवा भरतीसाठी जाहिरात इथं प्रसिद्ध झालेली आहे. तर शासन निर्णयानुसार जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. तर शासन निर्णयान्वये मधील दिलेल्या निर्देशानुसार न्यायास सहाय्य वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर प्रयोगशाळेतील गट क संवर्गातील सरळ सेवेतील खालील रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात इथे येत आहेत. तर संवर्ग इथे आहे, वेतन श्रेणी आहे आणि एकूण किती पदं आहेत त्याबद्दलची माहिती इथे आहे. तर पहिला आहे वैज्ञानिक सहाय्यक गट क सायंटिफिक असिस्टंट, तर S13 पे स्केल यांची आहे. तर 54 जागा टोटल या पदाच्या आहेत. त्याचबरोबर वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण, तर S13 यांची पे स्केल आहे. 15 जागा या पदाच्या आहेत. त्याचबरोबर वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र यांच्या 2 जागा आहेत. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या 30 जागा आहेत. वरिष्ठ लिपिक भांडार एसेट पे स्केल आहे यांची, तर यांच्या टोटल 5 जागा आहेत. कनिष्ठ प्रयोग सहाय्यक यांच्या टोटल 18 जागा आहेत. व्यवस्थापक उपगृह गट क, तर मॅनेजर कॅन्टीन यांचे टोटल 1 जागा आहे. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याबाबतचे सविस्तर सूचना न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या dfslmaharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑलरेडी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि या पदासाठी खालील अटी व त्याची पूर्तता करणारे उमेदवार इथे लिंक अप्लाय करण्याची सुद्धा दिलेली आहे. तर या संकेतस्थळावर जाऊन अप्लाय त्यांनी करायचं आहे. वर नमूद केलेल्या पदांचा अनुशेष सामाजिक समांतर आरक्षण तसेच रिक्त पदांची संख्या विचारात घेऊन भरावयाच्या पदांचा तपशील, त्यांची वेतन श्रेणी, शैक्षणिक अर्हता तसेच अनुभव याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. तर उपलब्ध पदसंख्या इथे आहे. तर यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जी आहे ती आपण इथे लक्षात घेऊयात. तर वैज्ञानिक सहाय्यक या पदाचं विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी 2ऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी 2ऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण असणं इथे गरजेचं आहे. यासाठी समांतर आरक्षणानुसार इथे रिक्त पदे दिलेली आहेत कास्ट वाईज, तर ते तुम्ही इथे चेक करू शकतात. वैज्ञानिक सहाय्यक संगणक आहे, तर विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान 2य श्रेणीतील पदवी अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्याय सहाय्यक विज्ञान व या विषयातील किमान 2य श्रेणीतील पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक अँड रिलेटेड लॉमध्ये डिग्री जर असेल तर ते विद्यार्थीसुद्धा यात अप्लाय करू शकणार आहेत. तर टोटल 15 जागा या पदाचा आहेत.
पुढचं पद आहे वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र. तर मानसशास्त्र या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अन्य अर्हता या पदासाठी लागू असणार आहे. टोटल 2 जागा या पदाच्या आहेत. ज्यांनी 1 वर्ष मानसशास्त्रीय अभ्यासातील प्रशिक्षण किंवा संशोधन विकासाचा अनुभव धारण केला आहे अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रयोगशाळा सहाय्यक तर 30 पदं आहेत. विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे HSC सायन्स परीक्षा उत्तीर्ण असणं या पदासाठी गरजेचं आहे. पुढचं पद आहे वरिष्ठ लिपिक भांडार. तर विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक तर टोटल 18 जागा आहेत. तर विज्ञान विषयात माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र SSC विथ सायन्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. व्यवस्थापक तर यासाठी माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र SSC पास उत्तीर्ण आणि तदनंतर खानपान कॅटरिंग क्षेत्रातील किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅन्टीन टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल आणि त्याबाबतच्या अनुभवाची अटही शिथिल इथे करता येणार आहे जर त्यांच्याकडे डिग्री किंवा डिप्लोमा त्या संदर्भात असेल. तर टीप इथे लक्षात घ्यायची आहे, वर नमूद केलेल्या पदसंख्येत व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. उपरोक्त नमूद केलेल्या पदासाठी दर्शविण्यात आलेली अर्हता अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास धारण करणे आवश्यक असेल. परीक्षा दिनांक याबाबतची सविस्तर माहिती dfsl.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात सुद्धा त्यांना येणार आहे. तर याबद्दलची डिटेल माहिती तुम्हाला ह्या PDF मध्ये मिळेल. PDF ही तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिली जाईल. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनल जॉईन केलं नसेल तर कृपया त्यांनी चॅनल जॉईन करावं आणि असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून त्यांना या माहितीचा बेनिफिट घेता येईल. सो थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.